नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहेत त्यांची जे पैसे जमा झालेली आता प्रूफ म्हणून तुम्हाला कुठे चेक करायचं आहे किंवा तुम्हाला पैसे आले का नाही ते कुठे पाहायचं आहे। बऱ्याच वेळेस असं होते की आपण तहसील कार्यालयामध्ये जातो, तिथे सूचित केल्यानुसार आपण बँकमध्ये जाऊन पाहतो की आमचे पैसे जमा झाले का नाही। बरेच संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्तीवेतन योजना असो किंवा दिव्यांग निवृत्तीवेतन योजना असू द्या, विधवा योजना असू द्या किंवा राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहेत, जे लाभार्थी आहेत त्यांना वेळोवेळी सरकार पैसे जमा करत आहेत। आता हे पैसे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून DBT मार्फत जमा करण्यात येत आहेत, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत। बऱ्याच जणांना असं होते की आमचे पैसे जमा झाले आहेत पण ते कुठे पाहायचे किंवा आम्हाला माहितीच नाही की ते कसे जमा होत आहेत किंवा कुठे आले आहेत। आपण तहसील कार्यालयामध्ये विचारतो, चौकशी करतो, ते म्हणतात बँकमध्ये चौकशी करा। बँकवाले म्हणतात की हा पैसे आले आहेत, परंतु तुम्हाला घरी बसून 2 मिनिटांचं चेक करायचं आहे की हे पैसे तुमचे जे लाभार्थ्यांचे पैसे आहेत हे योजनेचे पैसे आहेत कसे जमा झाले आहेत। त्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जे वेबसाईटची लिंक आहे। तुम्ही घरी बसून 2 मिनिटं तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकणार आहात, म्हणजे कोणत्या वर्षाचे पैसे किती जमा झाले आहेत किंवा तुम्हाला कोणत्या योजनेचे पैसे जमा झाले आहेत हे सर्व माहिती तुम्ही चेक करू शकणार आहात। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। जे लिंक्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा किंवा जी पहिली कमेंट पिन करून ठेवली आहे ते चेक करा। त्या लिंकवरती जायचं आहे तुम्हाला। लिंक ओपन केल्यानंतर हे पेज ओपन होणार आहे। सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे पेज ओपन होणार आहे। हे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे असं दिसणार आहे। तर मोबाईलवरती इथे लॉग इन, एंटर युजर नेम किंवा इथे कॅप्चा दिसणार आहे, तर खाली यायचं आहे आणि लाभार्थी स्थिती त्यावरती क्लिक करायचं आहे। आता कोणतीही योजना सुद्धा DBT मार्फत पैसे जमा होणार असेल तर तुम्हाला बेनिफिशियरी स्टेटस चेक करता येणार आहे। मग ते PM किसान सन्मान निधी योजना असू द्या किंवा जे काही लाडकी बहीण योजना असू द्या किंवा जे दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे त्याचे पैसे नक्कीच चेक करू शकणार आहेत। संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा त्यांचे पैसे किती वर्षाचे किंवा कोणते महिन्याचे पैसे जमा झाले आहेत हे नक्कीच चेक करू शकणार आहात। इथे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे असेल तर तुम्ही इथे क्लिक करायचं आहे, तुम्हाला मिळणार आहे। हे जर नसेल बघायचं तर डायरेक्ट तुम्ही काय करू शकणार आहात, तुमचं बेनिफिशियरी स्टेटस चेक करू शकणार आहात। यासाठी सिम्पली आधार नंबर टाका, तुमचा कॅप्चा टाका आणि गेट मोबाईल OTP इथे तुम्हाला म्हणायचं आहे, म्हणजे तुमचं रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुमचा OTP येणार आहे। 2 मिनिटं थांबल्यानंतर तुम्ही OTP टाकून घ्यायचं आहे। ते टाकल्यानंतर ज्यांचा अकाउंट आहे, म्हणजे आपला आधार नंबर टाकलेला आणि कॅप्चा टाकून OTP आलेला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर अकाउंट आहे ते इथे ओपन होणार आहे। ओपन झाल्यानंतर इथे सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे। आता त्या माहितीमध्ये पूर्णपणे तुमचं नाव असणार आहे, त्याच्यानंतर इथे बरेच जी संपूर्ण माहिती असणार आहे ही सर्व तुम्हाला दिसणार आहे। ओपन झाल्यानंतर तुमचं नाव असणार आहे, त्यानंतर कोणतं तहसील कार्यालय आहे ते सुद्धा असणार आहे, त्याच्यानंतर स्कीम नेम म्हणजे ज्या तुम्ही योजनेचा लाभ घेत आहे ते आहे, तुमचा ॲड्रेस असणार आहे, रजिस्टर्ड नंबर असणार आहे, युजर नेम। आता तुम्हाला कोणत्या वर्षाचा म्हणजे फायनान्शियल इयर ID 2024 पासून सुरू झाला आहे DBT मार्फत तुम्हाला पैसे जमा होण्यास, तर 2024-25चं चेक करायचं आहे का 2025-26चं चेक करायचं आहे। आता एक वर्ष निवडायचं आहे, सपोज 2024-25 आपण निवडलं पण तिथे आलं नाही तर न घाबरून जाता 2025 आणि 26 तुम्ही निवडायचं आहे। ते पाहिल्यानंतर तुम्हाला इथे नवीन पेज ओपन होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती म्हणजे कोणत्या महिन्याचे तुम्हाला पैसे आले ते सुद्धा येणार आहे। तर पेमेंट स्टेटस दिसत आहे, बँक नेम दिसत आहे, कोणत्या अकाउंट नंबर आहे, क्रेडिट अमाऊंट किती झाले आहेत, क्रेडिट डेट किती आहेत, UTR नंबर काय आहे, ट्रान्झॅक्शन जर फेल झाले असेल त्याचं संपूर्ण रिझन काय आहे, सर्व माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। तर अशा पद्धतीने 2 मिनिटात तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तुमचं बेनिफिशियरी स्टेटस पाहू शकणार आहात। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सर्वचे सर्क्युलर्स आले आहेत, ज्यामध्ये विशेष सहाय्य योजना असो किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, सर्व लाभार्थ्यांसाठी जे काही बदल केले आहेत किंवा सुधारणा करण्यात आली आहे
सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे सरकारने नक्कीच आपल्याला इथे जी वेबसाईट काढून मदत केली आहे, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इथे लॉग इन करून तुमचे स्टेटस चेक करायचं आहे। काही अडचण येत असेल तर नक्कीच इथे कमेंट बॉक्समध्ये विचारा, काही प्रश्न असतील तरीसुद्धा विचारा। संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना DBT मार्फत ऑक्टोबरपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। तुम्हाला सुद्धा मिळाले असतील तर नक्कीच इथे चेक करायचं आहे। जर तुमचा ऑनलाईन डेटा नसेल तर ते तुम्ही एकदा ऑनलाईन डेटासाठी अर्ज करायचा आहे व ते पूर्ण माहिती कंप्लीट करून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही आधार लिंक नसेल किंवा काही DBTसाठी प्रॉब्लेम येत असेल तर कागदपत्रे सर्व जमा करून तुम्ही हे जे ऑनलाईन चेकिंगचं आहे प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचं आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुमचे कोण बंधू भगिनी असतील ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।